शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या झटपट बातम्या। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांविषयीचे महत्त्वाचे निर्णय पारित। बघूया काय महत्त्वाचे अपडेट। राज्यात पीक कर्जाची थकबाकी तब्बल 31,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष। शेतकरी कर्जापायी आत्महत्या करत आहे तर देखील सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे। वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी येतात मात्र खालपर्यंत योजना पोहोचत नसल्याने शेतकरी सरकारवरती प्रचंड संतप्त झाल्याची भावना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते। FRPचे तुकडे केल्यास याद राखा, राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांना इशारा। केंद्र सरकारच्या एका पत्राचा आधार देत राज्यातील साखर कारखान्यांनी FRPचे तुकडे करण्याची कल्पना राबवली आहे। जर तुम्ही अशाच प्रकारे जर FRPचे तुकडे केले तर याद राखा, महाराष्ट्रात आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। वेतनवाढीमुळे साखर कामगारांना होणार 419 कोटी रुपयांचा लाभ। त्रिपक्षीय समितीच्या बैठकीमध्ये वेतनवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब। महाराष्ट्रावरती 15,000 कोटींचं नुकसान होत असताना आता कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला होता, तेव्हा कामगारांना वेतनवाढ देण्यास सरकारने मंजुरी दिली असून कामगारांनी एकच जल्लोष केल्याचं लक्षात येत आहे। चूक आढळल्यास कोकाटे यांच्याबद्दल निर्णय घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार। खाते बदल की राजीनामा उत्सुकता, सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय येणार। महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागले। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची खाते बदल होणार की राजीनामा होणार आता मंगळवारी शिक्कामोर्तब होईल। 2.5 कोटी थकले कर्जामुळे हर्षल पडले होते तणावात। आर्थिक कोंडी, देणेकरी रोज दरात येऊ लागल्याने संपवले जीवन। पैसे देण्याची जबाबदारी आमची नव्हती असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्रामध्ये दररोज युवक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना आता कंत्राटदार देखील आत्महत्या करू लागल्याने सरकारला आता शेतकरी जाब विचारू लागला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात सरकारविरोधात संताप आहे। धान्यापासून इथेनॉलच्या निर्मिती धोरणाला मान्यता। केंद्र सरकारच्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारने मळी आधारित आसवणी घटकांना आता इथेनॉल निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। इथेनॉल जर निर्मिती झाली तर शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल असे सरकारला वाटते, मात्र शेतकऱ्यांना तसा प्रत्यक्ष नफा होईल का हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न। सरकार यावरती कोणतं उत्तर देणार याकडे शेतकरी लक्ष आहे। देशभरात पावसाचा जोर कायम। 8 राज्यांमध्ये अतिवृष्टी। हिमाचल प्रदेशामध्ये 385 रस्ते बंद। महाराष्ट्रात देखील गेल्या 2 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण किनारपट्टी, घाटमाता या संपूर्ण भागांवरती मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी राजा आनंदित झाला आहे। आगामी काळामध्ये पावसाची विश्रांती होईल। साधारणतः 28 तारीख ते 7 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेईल। एका रात्रीत जंगले तोडणे शाश्वत विकास नव्हे, बेसुमार झाडे तोडण्यावरती सर्व न्यायाधीशांची फटकार। सध्या सरकार मात्र महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी झाडे तोड, जंगलतोड राबवत आहे। याला फटकार दिली आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी। आपण कोणत्याही कारणासाठी झाडे तोडू शकत नाही, आपणाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन होत आहे असंही म्हटलं आहे। कोकाटे यांच्यावरती दादा नाराज। कृषी खात्याचा कारभार काढून अन्य विभागाचा कारभार दिला जाणारी शक्यता। मंगळवारी अजित पवार त्यांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार असून त्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल। शक्यतो माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपद जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे, कारण देवेंद्र फडणवीस देखील कोकाटे यांच्यावरती नाराज असल्याची भावना सध्या समोर येत आहे। त्यामुळे अजित पवारांना धक्का बसेल। हिंगोली जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांची आत्महत्या। नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते शेतकरी, अखेर घेतला टोकाचा निर्णय। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या शेतकरी राजा खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीमुळे असतील किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी असतील आत्महत्या दररोज होताना दिसत आहेत। सरकार मात्र यावरती कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही। चिकनगुनिया विषाणू 119 देशांमध्ये पसरला। विशेष काळजी देण्याचा दिला सल्ला। जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा। देशभरासह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात हा विषाणू पसरत आहे। कांदा महागणार, बाजार समिती करणार खरेदी। मंत्री रावल यांची माहिती। ग्राहक विभागाने खरेदीबाबत घेतला मोठा निर्णय।
गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता समिती राबवणार. महाराष्ट्रामध्ये दरवेळेस कांदा हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो, मात्र आता ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येईल, कारण कांदा आता महागणार असून शेतकऱ्यांना देखील याचा दुप्पट फायदा होईल असं सरकारच्या वतीनं सांगितलं आहे. मात्र हा कधी निर्णय होईल याकडे लक्ष आहे. जलजीवनची सरकारकडे तब्बल 35,000 कोटींची थकबाकी. देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना कमी दरात पाणी स्वच्छ मिळावे यासाठी जलजीवन ही संकल्पना राबवली गेली. मात्र राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये निधी न मिळाल्यामुळे अजूनही योजना पेंडिंग असल्याचं सध्या लक्षात येत आहे. शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा, नुसती खुर्ची रिकामी करा. महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन उभारले. या आंदोलनाला राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांनी सपोर्ट केला असून वेगवेगळे पक्ष देखील त्यांच्या मदतीला गेलेत. मात्र सरकार यावरती कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांची करोडोंची लाखोंची कर्जमाफी करावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्गाकडून सरकारकडे केली जात आहे. आपलं आश्वासन पूर्ण करा असं सध्या शेतकरी सरकारला विनंती करत आहेत. सर्पमित्रांना ओळखपत्रासह 10 लाखांचा अपघात विमा. फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याचा विचार. बावनकुळे यांची माहिती. 90,000 कोटींची बिले थकीत. राज्यातील हजारो कंत्राटदारांना कर्जाचा विळखा. लाडक्या बहिणींसाठी महायुतीने ठेकेदारांना थकवले. राज्याच्या वेगवेगळ्या निधींना आता कात्री लागत असून लाडक्या बहिणींमुळे राज्याचे वेगवेगळे प्रकल्प आता थांबले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण आता सगळ्याच प्रकल्पावरती भारी पडत आहे. सरकारचं देखील खूप मोठं दुखणं झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कोणतेही उद्योग प्रकल्प करता येत नाहीत.